दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. कुटुंबावर प्रेम, समाजासाठी बांधिलकी आणि विकासाची ठाम भूमिका या जोरावर भाजप उमेदवार हे जनतेपर्यंत पोहोचत आहेत. तर या भागाचा सर्वांगीण विकास करणार, गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणार आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण देणार असा ठाम विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केलाय. आज नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक लागलेली आहे. 15 जानेवारी 2024 रोजी मतदान होणार आहे. त्याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक 9 मधून महाराष्ट्राचे कर्तव्यगार मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन आणि आमच्या पश्चिमच्या लाडक्या कर्तव्यगार आमदार सीमाताई हिरे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 9 मध्ये भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवारी माझी लाडकी बहीण भारतीताई रवींद्र दिवरे अ गटातून अनुक्रमांक नंबर 1, ब गटातून दिनकर धर्मा पाटील अनुक्रमांक नंबर 2, माझी दुसरी लाडकी बहीण संगीता बाळासाहेब गोटेकर अनुक्रमांक नंबर 3, माझा लाडका मुलगा तुमचा लाडका अमोल दिनकर पाटील याची अनुक्रमांक नंबर 2, आमच्या पॅनलच्या नेत्या माझी बायको लता पाटील हे आणि आपण सर्व माझे आपल्या परिवारातील कुटुंबातील इतकं प्रेम करणारे भारतात कुठेच नाही. तुम्ही सगळ्या माझ्या लाडक्या बंधू आणि माझे लाडके भाऊ या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात. तुमचा आमच्या परिवारावर जो विश्वास आहे तो फार आज दिसून येतो. बाब म्हणजे या प्रचार रॅलीत महिला नागरिकांनी आपले कामधंदे बाजूला ठेवून मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. त्यामुळे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वप्रथम जय श्रीराम. मी सागर वैष्णव, भाजप सदस्य नाशिक महानगर व गौरक्षक नाशिक शहर. आपण हे बघताय की एवढं प्रचंड प्रतिसाद आपले लाडके सभागृह नेते दिनकरांना पाटील यांचं हे प्रेमच तुम्हाला दिसत असेल. एवढी जनसंख्या, हे कोणी पैसे आणलेले काही 300 आणि 200 रुपयाचे लोक नाहीये. हे सर्व अन्नावर प्रेम करणारे लोक आहेत. आज प्रभाग क्रमांक 9 मधील अण्णा हे सर्व लोकांसाठी एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीला मान सन्मान देत राहतात. आज जी ही जनता तुम्हाला दिसत आहे, या जनतांनी अण्णाला महाराष्ट्रातील सगळ्यात बहुमताने निवडून देण्यात यशस्वी ठरणार आहेत याची मला जाणीव आहे. माझं तर एकच आव्हान आहे, या परिसरातील सगळ्या प्रभाग क्रमांक 9 मधील आपल्याला पॅनल टू पॅनल भारतीय जनता पार्टी यांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे. आणि दिनकरांना पाटील यांचं कामाची पावती हे लोकांनी सहज माहितीच आहे, याला सांगायची काही आवश्यकता नाही आपल्याला. आज प्रभाग क्रमांक 9 मधील तुम्हाला अजिबात कोणत्याही प्रकारे इथं असं एक काम नाही की ते नाही झालेलं आहे. अण्णाचं जे काम आहे ते किती केलं तर कौतुक कमीच आहे. आणि तसेच आपले युवा नेतृत्व अमोलदादा दिनकर पाटील येतं सामान्यपासून तर जनसेवापर्यंत यांचं काम प्रबळ दावेदारमध्ये मानलं जात आहे. आणि आमच्या या प्रभाग 9 मधील हे तर निश्चित आहे, फक्त आम्हाला गुलालीची वाट बघायची आहे. आणि आमच्या गुलालच्या गाड्या आता उद्या परवा रवाना झाल्याच आहे. ते आम्ही डंपर भरून गुलाल आता इथे उजळणार आहेत. तरुण म्हणून आम्ही त्यांना निवडून आणू. त्यांनी या श्रमिक नगर भागाचा विकास केलेला आहे चांगल्या पद्धतीने. अमोल भाऊंबद्दल जर सांगायचं ठरलं तर युवा ऊर्जा फाउंडेशनच्या मार्फत नगरसेवक नसताना त्यांनी खूप सारे कामं करतात युवा ऊर्जा फाउंडेशन मार्फत युवा पिढींसाठी. जसं की वाचनालय, आता आमच्या मुलांसाठी त्यांनी जवळजवळ 1500 मुलांसाठी वाचनालय बांधलेलं आहे शिवाजीनगरला. युवा ऊर्जा फाउंडेशनच्या अंतर्गत खूप सारे कामं करतात. तर आम्ही त्यांना एक संधी नक्कीच देऊ की नगरसेवक बनवू आम्ही, की त्यांनी प्रभागाच्या विकासासाठी खूप कामे करावी. मी लहानपणापासून शिवाजीनगर मध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे.
आणि जसं अण्णा पहिले पण नगरसेवक होते, कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी त्यांची जीवाची पर्वा न करता आम्हाला आमच्या घरी भाजीपाला पोहोचवलेला आहे. आमची पूर्ण काळजी घेतली. जेव्हा माझ्या मुलाची तब्येत खराब झालेली होती, अमोल दादांनी मला अँब्युलन्स करून मुंबईला ऍडमिट केलं होतं. माझ्या मुलाला पूर्ण काळजी घेतलेली होती आणि पूर्ण परिसराची आमची स्वच्छता असो किंवा इतर पाण्याची समस्या असो, कोणतेही काही कामं असो, अण्णांनी आणि अमोल दादांनी कधीच कमी केलेलं नाही आणि करत पण नाही. आम्हाला सर्व सहकार्य करता येईल. दरम्यान प्रभाग 9 मध्ये भाजपच्या उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता येत्या निवडणुकीत कमळ पुन्हा फुलणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर.